नमस्कार, मसाला टेल्समध्ये तुमचं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे इडली कारंपोळी। या पद्धतीने केलेली कारंपोळी तुम्ही महिनाभर घरामध्ये स्टोर करून ठेवू शकता। ही चटणी इडली बरोबर, डोसा बरोबर, वड्या बरोबर किंवा कुठल्याही साऊथ इंडियन टिफिन बरोबर तुम्ही सर्व करू शकता। इथे जी इडली दिसतीये तुम्हाला एकदम हलकी फ्लफी झालेली इडली आहे। ही प्रीमिक्स पासून बनवलेली आहे आणि ह्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते तुम्हाला। 1.5 चमचा चण्याची डाळ, 1.5 चमचा उडदाची डाळ आणि 2 चमचे तुरीची डाळ हे छान भाजून घ्यायचं आहे। आता हे छान लाल झालेत। आता यात आपण सुक्या मिरच्या घालूया। मी इथे 10 मिरच्या घालतीये, तुम्ही मिरच्या तुमच्या टेस्टच्या हिशोबाने घालू शकता। थोडी होत आली की यात कढीपत्ता घालायचा आहे आणि कढीपत्ता सुद्धा छान परतून घ्यायचा आहे। कढीपत्ता पण छान परतून झालाय। आता मी यात पाववाटी तीळ घालून गॅस बंद करून टाकते। तीळ ऑलरेडी भाजलेले आहेत। तुम्ही या स्टेजवर लसूण तळून सुद्धा घालू शकता चटणीमध्ये, लसूण स्किप सुद्धा करू शकता। आता हे पूर्ण गार झालं की आपण हे रुबून घेऊया। इथे मी लसणीचा वापर केलेला नाहीये, तुम्ही लसूण तळून सुद्धा घालू शकता। ही चटणी तुपाबरोबर जर सर्व केली तर खूप छान लागते। नक्की ही चटणी ट्राय करा, तुमच्या घरी सगळ्यांना आवडेल। रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका। आणि ही प्रीमिक्सपासून बनवलेली इडली आहे, याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते। ती सुद्धा रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये आम्हाला तुम्हाला कसं वाटलं हे कळवा।